मुंबईत काल वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली। या वादळी वाऱ्यामुळे एक भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं। या दुर्दैवी घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय। 43 जणांवर मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यामध्ये तब्बल 100हून अधिक लोक या होर्डिंग खाली अडकलेले होते आणि त्यामुळे अगदी आज सकाळपर्यंत हे बचाव कार्य सुरू होतं। या बातमीमुळे जणू मुंबईचा श्वासच गुदमरावा अशी प्रतिक्रिया आता उमटू लागल्या। मुळात 40 फूट बाय 40 फूट असं हे होर्डिंग उभारण्याची परवानगी असताना कोसळलेलं होर्डिंग हे 120 फूट बाय 120 फूट आकाराचं होतं आणि त्यामुळे लोकांचा जीव घेतला गेला हे स्पष्ट आहे। आता दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र कितीही पैसे दिले, कारवाई केली, प्रशासनाने काहीही केलं तरी गेलेले जीव परत कसे येणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। आणि याच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एक 44 वर्षीय ठाण्यातल्या बाळकुंमध्ये राहणारा पूर्णेश जाधव हा टुरिस्ट गाडीवरती चालक म्हणून काम करत होता। नेहमीप्रमाणे ठाण्याहून दादरला तो पॅसेंजर घेऊन गेला होता। दादरला पॅसेंजर सोडून सीएनजी भरण्यासाठी तो घाटकोपरला या सीएनजी पंपावर थांबला आणि दुर्घटनेचा बळी ठरला। पूर्णेश घरातला एकुलता एक कमावणारा, तर त्याच्या संसाराला हातभार म्हणून त्याची पत्नी 2-3 घरची धुणं भांड्याची कामं करते। पूर्णेशला 15 वर्षाचा मुलगा आणि 19 वर्षाची मुलगी आहे। दोघे शिक्षण घेत आहेत। घटना घडण्याच्या काही मिनिटांआधी पूर्णेशने त्याच्या पत्नीला इथं वादळी वाऱ्याचा मोठा पाऊस येतोय, मुलं कुठे आहेत बघ आणि त्यांना घरी बोलावून घे अशा सूचना केल्या होत्या आणि हाच पूर्णेशचा शेवटचा कॉल ठरला। रोड गिरा है, वो गैस भरने गए थे और घटना के पहले मेरी बात हुई थी। मैं बोल रही थी गाड़ी खड़ा करके आ जाओ, अभी तूफान है। तो बोले कि हाँ लाइन में लगा हूँ और गैस भर के मैं गाड़ी खड़ा करता हूँ। फिर 1 घंटे के बाद मैं फ़ोन की तो मेरे को बहुत घबराहट हो रही थी। मैं फ़ोन की तो दूसरा कोई फ़ोन उठाया, संजय नाम का उनका दोस्त है, तो वो फ़ोन उठाया। तो मैं बोला मौर्या कहाँ है? बोले कि राजावाड़ी हॉस्पिटल में भर्ती किया हूँ। मैं बोली झूठ बोल रहे हो? कहीं नहीं, झूठ नहीं बोल रहा हूँ। और मैं बोली उनसे मेरी बात कराओ, तो वो बात कराए, खाली 2 ही बात किए। वो बहुत ज़ोर ज़ोर से कहा रहे थे, बहुत उनकी दर्द बहुत काफ़ी था तभी।